झी 24 तास एक पाऊल पुढे। 3 इडियट्स, दबंग, बॉडीगार्ड या सिनेमांनी बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड सेट केला। तो म्हणजे 100 कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा। परदेशातच नाही तर देशातही या सिनेमांनी 100 कोटींची कमाई केली। मात्र हा ट्रेंड चालतोय तो फक्त बिग स्टार्सच्या सिनेमांच्या बाबतीत। काही बोटावर मोजता येतील असे कलाकार सोडले तर 100 कोटींच्या कमाईचा फंडा इतर सामान्य कलाकारांना महागात पडतोय। आणि म्हणूनच हे कलाकार आपला सिनेमा निदान एखादा आठवडा तरी तिकीट खिडकीवर राहावा यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेत। एकेकाळच्या ऍक्शन हिरो सुनील शेट्टीला बॉलिवूडचा 100 कोटी कमाईचा ट्रेंड चांगलाच महागात पडतोय। ऍक्शन नंतर कॉमेडीची कास धरलेल्या सुनील शेट्टीकडे सध्या फारसे सिनेमे नाहीत। सुनील शेट्टीचं दर्शन घडतं तेही वर्षातून एखाद्याच सिनेमात। तगडे स्टार्स आणि सिनेमाचं दमदार प्रमोशन म्हणजे 100 कोटींची कमाई असं समीकरण सध्या बॉलिवूडमध्ये झालंय। हे समीकरण बॉलिवूडमधल्या खान मंडळींना परवडणार आहे, मला नाही असं स्पष्ट सांगितलंय अभिनेता सुनील शेट्टीनं। मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है या सिनेमातून सुनील लवकरच आपल्या भेटीला येणार आहे। या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी आपला सिनेमा आठवडाभर चालला तरी खूप झालं असं मत चक्क सुनील शेट्टीनं स्पॉटलाइट कडे व्यक्त केलंय। पिक्चर चल जाए बहुत होगी, करोड़ कितने बनते हो बाद में देखते हैं। नुकतंच रावडी राठोड या अक्षय कुमारच्या सिनेमानं 100 कोटींची कमाई केली। मात्र अक्षयच्याच समकालीन सुनील शेट्टीला आपला सिनेमा चालेल की नाही याबाबतच खात्री नाही। कारण बॉलिवूडमध्ये मेहनती बरोबरच नशीबही बलवत्तर लागतं यावर सुनीलचा विश्वास आहे। आणि सध्या तरी तिकीट खिडकीवरचे सुनीलचे तारे तेजीत नाहीत हे सत्य त्यानं पचवलेलं दिसतंय। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।